शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराच्या खबरबातमध्ये भिंगार परिसरातील काटवनात धारदार शस्त्र बाळगून नसलेल्या एकाच भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली। विशाल विष्णू मुसळे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। भिंगार येथील भुईकोट किल्ला परिसरातील काटवनात दुचाकीच्या डिक्कीत धारदार शस्त्र ठेवून थांबला आहे, अशी खात्रीशीर माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी सदर व्यक्तीकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले। पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली, त्यात धारदार सुरा मिळाले। यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या 10 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे। तब्बल 8,000 पानांचे दोषारोपपत्र 90 दिवसांच्या मुदतीच्या आत दाखल करण्यात आले। प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लोनिया, मनीष दशरथ साठे, अनिल चंदूलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, शंकर घनश्यामदास अंदानी, मनोज वसंतलाल फिरोदिया, प्रवीण सुरेश लहरे, अविनाश प्रभाकर बैकर, अमित वल्लभभाई पंडित या 10 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। नगर अर्बन बँकेतील 291 कोटींच्या अफरातफरीबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। याबाबत गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन संचालक अधिकाऱ्यांसह कर्जदारांचा समावेश आहे। नगर अर्बन बँकेचे कर्ज घोटाळ्यात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे। शेकडो आरोपी असलेल्या या घोटाळ्यामुळे 109 वर्ष जुनी बँक बंद पडली, त्यामुळे बँकेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत। आर्थिक गुन्हे शाखेने 10 आरोपींना अटक केल्यानंतर आता त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। पोलीस उपाधीक्षक अमोल भारती गुन्ह्याचा तपास करत आहेत। ढाब्यावर अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत 9,000चा साठा जप्त केला आहे। नवनागापूर ते वडगाव रस्त्यावरील हॉटेल भाऊचा ढाबा येथे एलसीबीच्या पोलिसांनी छापा टाकला। पोलीस शिपाई प्रमोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबादास पर्वती भोर यांच्यावर गुन्हा दाखल झाला। देशी विदेशी कंपनीची 9,000ची दारू पोलिसांनी जप्त केली। ढाब्यावरून अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आहे। नगरकर गेल्या 1.5 वर्षांपासून पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठ्याची प्रतीक्षा करत आहेत। सावळीतील 4 प्रभागामध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याचे कामही पूर्ण झाले, परंतु पुढील कामासाठी महापालिकेने संबंधित कंपन्यांकडून नुकसान भरपाईपोटी वाढीव दराची मागणी केल्याने हे काम बंद पडले आहे। त्यामुळे नगरकरांचे पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठ्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे। मुंबई पुणे शहरामध्ये नगरकरांना पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा होणार आहे। वर्षांपूर्वी भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड मार्फत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम शहरात सुरू करण्यात आले। सुरुवातीला सावेडीतील 4 प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर हे काम सुरू करण्यात आले आहे। सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला महान परंपरा व संस्कृती लाभली आहे, तिचे जतन व्हावे यासाठी आपण सर्वजण मिळून शहराच्या सर्वांगीण विकासाची, सुखाची, समृद्धीची, आनंदाची उंच गुढी उभारू। या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आपल्या इतिहासाची ओळख होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। गुढीपाडवा मराठी नवीन वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली। यावेळी माणिक विधाते, वैभव ढाकणे, सुमित कुलकर्णी, दिनेश जोशी प्रतिष्ठानचे देवीदास मुदगल, गणेश लाटणे तसेच मान्यवर उपस्थित होते। शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।